सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो 2 दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर आले आणि महाराष्ट्राला हादरा बसला। सकाळी टीव्हीवर बातमी आली की मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार। मुंडेंचे पीए मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा घेऊन पोहोचले। मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आणि नंतर मग राज्यपालांकडे सुपूर्द केला। अखेर मस्साजोगचे गावकरी, देशमुख कुटुंबीय, सत्ताधारी, विरोधक आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना एकत्रितपणे यश येऊन अखेर मुंडेंचा राजीनामा झाला। मात्र आता महाराष्ट्राच्या भोवती एक भला मोठा प्रश्न पडलेला आहे की रिक्त असणाऱ्या मंत्रिपदाच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागते आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी कौस्तुभ आणि आपण पाहताय लक्षवेधक। मंत्रिपदी वर्णी लागू शकते यामध्ये प्रामुख्याने असणारे दुसरे नाव म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंकी यांचं। मुंडेंचा राजीनामा व्हावा या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांकडून सुरेश धस यांच्यानंतर मागणी करणारे प्रकाश सोळंकी हेच होते। प्रकाश सोळंकी हे बीड जिल्ह्यातून येतात, त्याचबरोबर त्यांचं असणारी जिल्ह्यातील ताकद, पक्षामध्ये असलेली ज्येष्ठ भूमिका, त्यामुळे प्रकाश सोळंकी सुद्धा मंत्रिपदासाठी प्रखर दावेदार असतील असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जाते। या दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या नंतर पक्षामध्ये प्रामुख्याने नावं घेतली जात आहेत, त्यामध्ये माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे आणि आमदार सुनील शेळके यांचं। त्यामुळे आता रिक्त असणाऱ्या मंत्रिपदी ती मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळे आपण आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।